जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. श्रीराम. या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की आपण माणूस म्हणून जन्माला आहोत, मग चांगलंच काम आयुष्यभर करूया. खरं तर या श्लोकाचा खरा अर्थ तुम्ही मुलं लहान आहात म्हणून कळणारही नाही कदाचित, पण तरीही आत्ता नीट लक्ष देऊ नये का. अजून थोडे मोठे झालात की कळेल सगळं. आता फक्त काही शब्द तुमच्या कानावरून गेले तरी चालतील, म्हणजेच आता फक्त ऐका. असं म्हणतात की आपल्याला हा जो माणसाचा जन्म मिळाला आहे ना, तसंच या पृथ्वीवर म्हणजे अर्थवर असेच अनेक जीव आहेत. पाल, मासा, माशी, उंदीर, चिमणी असे कितीतरी प्राणी, पक्षी, तसंच झाडे झुडपंही आहेत. आपल्याप्रमाणेच हे सगळे श्वास घेतात, सोडतात, त्यांना भूक लागते, तहान लागते आणि झोपही येते. तसंच या प्रत्येकाला शेवट आहे, जसा आपल्यालाही आहे. आपण पाल, उंदीर मारतो किंवा पशुपक्षी आजारी पडतात आणि मरून जातात. माणसाचंही तसंच आहे. पण सगळी माणसं आणि हे बाकीचे पशुपक्षी यामध्ये एक मोठा फरक आहे, तो म्हणजे आपण विचार करू शकतो. काय चांगलं काय वाईट हे ठरवू शकतो आणि केलेला विचार व्यक्त करू शकतो. या कोणत्याही गोष्टी प्राणी करू शकत नाही. म्हणजेच काय तर आपल्याला बुद्धी आहे आणि तिचा वापर करूनच आपण मोठे होतो, खूप शिकतो. पण त्याबरोबरच चांगलं वागण्याची जबाबदारीही आपल्यावर येते ना. आपण चांगलं वागणं आपल्याच हातात आहे ना. आपल्या देशासाठी आपले सैनिक आपल्या सीमेवर कडा पहारा देतात, म्हणूनच आपण आपल्या घरी सुखाने राहू, जेवू, झोपू शकतो ना. तसंच प्रत्येक कामाचं आहे, फक्त चोरी सोडू ना. शेतकरी उन्हात तान्हात राबून धान्य पिकवतो आणि आपण कधी कधी आवडलं नाही म्हणून जेवण टाकून देतो. रस्ते झाडून कचरा उचलणारे साफसफाईचं काम करतात. डॉक्टर्स, नर्सेस सगळ्यांना बरं करतात. म्हणजेच आपण नेहमीच कोणतं ना कोणतं चांगलंच काम करायला हवं. शिवाजी महाराज, राणा प्रताप, बाजीराव पेशवा, सावरकर, टिळक अशा अनेकांनी आपल्या देशासाठी महत्त्वाचं काम केलं. असे अनेक जण आहेत ज्यांची नावंही आपल्याला ठाऊक नाहीत. ते सगळे आज या जगात नाहीत, पण त्यांनी केलेलं काम इतकं मोठं आहे की त्या सर्वांचं नाव आपण अजूनही अभिमानाने घेतो. म्हणूनच रामदास स्वामी आपल्याला सांगतात की प्राण्यांसारखं नुसतं जगायचं का काहीतरी चांगलं काम करून दाखवायचं, याचा विचार प्रत्येकाने करा. आणि जर चांगलं काम करायचं ठरवलं तर आजपासूनच चांगलं वागा, भरपूर व्यायाम करा, घरातील मोठी माणसं सांगतील ते ऐका. हे सगळं इतकं सोपं आहे. आता फक्त आपण प्रयत्न करूया. चालेल ना. जय जय रघुवीर समर्थ.